हे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची, कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. आदर्श कार्यक्रमाचे अध्यक्ष हे सर्वजण या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आपल्या सभेच्या प्रघाताप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय श्री नायकवडी सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना संयोजकाच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक अशा प्रकारची विनंती करतो. हॅलो, आजच्या या कार्यक्रमामध्ये श्री माने सर यांनी श्री कार्तिक सर यांना अध्यक्ष स्थान स्वीकारण्यास सांगितले आहे. त्याला म्हणजे आम्ही माणूस घडत आहे. त्याच रणनीतीचे 45 वर्षापूर्वीचे आम्ही साक्षीदार आहोत की ज्या संस्थेनं ज्या शाखेनं जे संस्कार केले त्या वटवृक्षावरच आज आम्ही उभे आहोत. आणि आमचं भाग्य आहे की आमचे गुरुवर्य आज आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमास मान देऊन उपस्थित राहिले. त्यांचंही संयोजक समितीच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत. मुख्य कार्यक्रमाच्या दिशेने जाणार आहोत. अतिथी देवो भव, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार समारंभ होण्यापूर्वी या विद्यालयामध्ये आम्हाला असणारे जे गुरुवर्य शिक्षक आणि माझ्या 46 पटसंख्येच्या कॅटलॉगमध्ये असणारे आम्ही विद्यार्थी यांच्यामध्ये 9 असे विद्यार्थी आहेत की ते आज कार्यक्रमाला अनुपस्थित आहेत, म्हणजे ते दिवंगत आहेत. या दिवंगतामध्ये काही शिक्षकांचाही उल्लेख मला करावा लागेल. आणि अशा या दिवंगत शिक्षकांना आपण 1-2 मिनिटं श्रद्धांजली वाहणार आहोत. यामध्ये प्रथमतः माझ्या वर्गमित्रांच्या मध्ये सतीश पांढरपट्टे, दादा जाधव, मनोहर श्रीपाद गुडे, रमेश जगन्नाथ देशमुख, प्रकाश काशीनाथ जाधव, हनुमंत दिनकर जाधव, किसन सावंत, तुकाराम शिवराम घोरपडे आणि मोहन विष्णू यादव हे माझ्या वर्गातील सहपाठी आज उपस्थित नाहीत. त्यांच्या स्मृतीसाठी आपण त्यांचा नामोल्लेख केला. त्याचबरोबर आम्हाला असणारे गुरुवर्य आणि शिक्षक यांच्यामध्ये विशेष उल्लेख करण्यासाठी मी वीर सर, त्याचबरोबर गरुड सर, त्यानंतर पवार सर, लेखनिक असे असणारे गायकवाड सर आणि मिरजकर मॅडम या सर्व अध्यापकांना आणि शिक्षकांना आपण 2 मिनिट जागेवर उभं राहून श्रद्धांजली समर्पित करणार आहोत. यांच्या उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, त्याचबरोबर आदरणीय सर्व गुरुजन आणि आपण सर्वजण 1979 च्या 10वीच्या बॅचचे सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर या विद्यालयाचे मान्यवर प्राचार्य, पर्यवेक्षक, इथं कार्यरत असणारा शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांना मी प्रथमतः मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी देतो की या विद्यालयाच्या प्रांगणात आल्यापासून इथली जी काही भौतिक प्रगती झालेली आहे ती पाहून मनस्वी आनंद तर होतोय. पण ज्या वेळेला 1979 आम्ही 10वी झालो खरं, पण इयत्ता 5वी मध्ये 74-75 साली जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा ही शाळा न्यू इंग्लिश स्कूल या नावाने ओळखली जात होती. अण्णांचं त्यावेळचं ब्रीद वाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद
हे वारंवार आम्हाला आयुष्यभर आठवत राहिलं. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या बॅचचे बरेचसे विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करून आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहिले होते. धन्यवाद. आणि गुरुजन या सर्वांचा आदर करून आम्हाला आज खूप आनंद होत आहे. आमच्या वर्गमित्रांनी एवढे सगळे प्रयास करून आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्याबद्दल त्यांचे खूप मनापासून धन्यवाद. अशा खूप आठवणी आहेत, पण आता त्या आता पुन्हा एकदा स्मरणात येत आहेत. आम्ही जेव्हा शाळेला येत होतो तेव्हा सर दिसले की आम्हाला खूप भीती वाटायची. आज आदरयुक्त भीती वाटते. भीती वाटतेच, पण आदरयुक्त भीती वाटते. आज भेटताना खूप मनापासून आनंद होतोय आणि त्या सर्वांचे आभार म्हणून मी माझे आपल्या इथं जमलेले आदरणीय गुरुवर्य गुरुबंधू अर्थात वर्गमित्र भगिनी यांना मी नतमस्तक होतो आणि मला 2 शब्द सांगतो. खरं म्हणजे माझं फील्ड बोलण्याचं नाही आहे, कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, परंतु थोडंसं बोलावं वाटलं म्हणून बोलतो. मी खरं वेगळ्या विषयावर बोलणार आहे, कारण आता खरंच आहे सध्या मी पुण्यात राहतो आणि मी जे ऑब्झर्वेशन केलं ते माझा अनुभव सांगतो. मी तुम्हाला दुसरं काय सांगतो. कारण काय आता माणसाला गरज आहे ती व्यवस्थित जगण्याची गरज आहे. वया लहानपासून मोठ्या ह्याच्याकडून जगण्याची गरज आहे आणि त्यासाठी आत्ता आहार आणि त्याच्याबरोबर प्राणायाम योगा याची फार गरज आहे. आता मी स्वतः सहयोग शिक्षक झालो पतंजलीचा, त्यामुळे मला थोडंसं नॉलेज आलं की बाबा आपल्याला ह्या आणि आम्हाला रामदेव बाबांनी हे सांगितले जिथे जिथे जाल तिथे योगाचा तुम्ही महत्त्व समजून सांगा की जेणेकरून लोकांना त्याची आवड निर्माण आणि त्यांनी ती करावी. त्याचा असं हे आहे संकल्प आहे की 10 वर्षानंतर आपल्या इंडियात अख्ख्या निदान 60 ते 70% लोक योगा करावे, प्राणायाम करून. योगा आपण 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे प्राणायाम पहिले महत्वाचं असतं. प्राणायाममध्ये भस्त्रिका प्राणायाम आहे, ते आपले फुफ्फुसाची ताकद वाढवते, फुफ्फुसाची ताकद वाढवते. आणि आता हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत, सगळ्यांना वाचलेल्या आहेत, तरी पण माझी जी इच्छा आहे शेअर करायची. गुरुवर्य आमचे वर्गमित्र पहिल्यांदा त्यांना नमस्कार करू. आज एक 2 शब्द बोलणार आहे. एक आठवण म्हणून बोलतोय की आजचा खरकोर दिवस आहे तो कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस. ज्या वेळेला 79 साली आपण इथून निघून गेलो त्यावेळेला सगळे मणी विस्कटलेले होते. कुणी एकत्र परत आम्ही आज मितीपर्यंत आलो नाही. असा कधी ग्रुप झाला नाही की आपण आता बोलावं. कर्मधर्म संयोगानं ज्या वेळेला भाकरीच्या पाठीमागं आयुष्यभर फिरलो आणि 60 वर्ष लागलं त्यावेळेला आम्हाला समज आली की परत आम्हाला एकत्र यायला पाहिजे. आता बरेच आम्ही लोक रिटायर झालो आणि तुमचा आदर्श तुमचे संस्कार आमच्या जीवनामध्ये उतरले आणि जीवन जगण्याची कला शिकली. आतापर्यंत अनेक लोक जगली असतील, पण आम्ही कसं जगलो, आम्ही किती उंच गेलो आणि किती जणांना घेऊन गेलो हे प्रत्येकांना स्वतःचे स्वतः ओळखावं. त्यावेळेला आठवण आली की परत आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावी लागेल की ज्यांनी मला संस्कार दिले, ज्यांनी मला जीवनाचा अर्थ समजावून दिला आणि भाकरीपासून शिक्षण मिळालं, पण आता जीवन विकासाचं शिक्षण रिटायर झाल्यानंतर घ्यायचं असतं. तो विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. तुमचा आशीर्वाद पाहिजे. आतापर्यंत प्रपंच केला, आता नातवंड आलेले आहेत आम्हाला. आता राहिलेलं आयुष्य आम्ही काय करू, तर असलेली ही जी काय विस्कटलेली म्हणी आम्ही आता एकत्र राहू आणि पुढचा जीवनक्रम व्यवस्थित जगू आणि आमचं कुटुंब कसं सुजलाम सुफलाम राहील त्याचा आम्ही एक आदर्श आमच्या नातवांच्यासाठी देऊ आणि मगच एवढे माईक सरळ आपल्याला परिचय असेल नसेल, प्रथम तर मी नाव सांगून माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतोय. 1979 बॅचचे सगळे माझे मित्रमंडळी मैत्रिणी म्हणता येणार नाही, ते असे झालेले. एक तर आमच्या चुलती आहेत भारतीय कॉर्पोरेशन मंचावर उपस्थित अध्यक्षगण, मान्यवर उपस्थित
माजी शिक्षक या सर्वांना माझं साष्टांग दंडवत आहे. बोलायचं म्हटलं तर मला वाटतं डी सरांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्ञात करून दिलेल्या आहेत. आपल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा सहपाठी आज मी पहिल्यांदा सर हा सहपाठी शब्द मला वाटतं 5वी नंतर आज बोलतोय. सहपाठी म्हणजे मला एक शब्द माहित होता की हा पहिले विद्यार्थी सांगायचे आमचे मित्रमंडळी हा रेगोट्या वाटणारा विद्यार्थी, पण सहपाठी मी ऐकला नव्हता. आज सांग डी सरांच्याकडून ऐकला सहपाठी म्हणजे एका पाठीवरती तिघांनी अभ्यास केलेला, गणित सोडवलेला असा अर्थ मला वाटला. पाठी एकच, पेन्सिलचे तुकडे 3 करायचे आणि ते गणित सोडवायचे असं वाटलं मला सहपाठी म्हणून. डी सरांचं या ठिकाणी मी मला तो शब्द ज्ञान करून दिला, सगळ्यांना माहीत पडलं, शब्दाची फोड झाली, त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो. माझे मित्र माझा पहिला फार फोडकं स्वभाव, विद्यार्थी जसे पहिल्या बाकड्यावर आज बसणार आणि दुसऱ्या दिवशी शेवटच्या बाकड्यावर बसणार. फळ्याकडे लक्ष असायचं, डोळे फक्त जायचं, मन बाहेर असायचं. त्यामुळे जास्त शिक्षण झालं नाही. 12वी कॉमर्स पर्यंत केलं आणि नंतर पैलवानी पेशा असल्यामुळं अगदी आर्मीच्या भरतीला उभं गेलो, लगेच घेतला मला. म्हणजे असं कसं नाही, काय तिथं मन रमलं नाही. खेळकार स्वभाव, यात्रेला आलं की भाडावर जायचं, कुठेही पाहुणा नसू द्या, बाहेर तारा जिथं चपल्या जास्त दिसतात तिथं जाऊन जेवायचं. आपला कुणी पाहुणा नाही, हा स्वभाव होता. निमंत्रणाची गरज नाही, पोटाला लागेल एवढं कुठंही न लागता खाणे हा माझा पहिल्यापासून गुणधर्म. तर तो गुणधर्म कधी लागला, आदिराव गाडगे आम्हाला आणायचे तिकडून मस्तपैकी डबा चिरगोटात बांधून. थोडं मोठी सरांचा इतिहास सुरू झाला की आपला भूगोल चालू झाला माझा. डबा ओढणे, फक्त त्याच्यावरती तेलाची चटणी खाली, तेल चटणी खाण्याचा फार आनंद वाटत होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आठवत असेल, चोरून डबा खाना पण असायचं. अजून एक आमचा विलास टाकली मित्र होता. सगळ्यांची नावं यासाठी घ्यायची नाही की ज्यांचे गुण चांगले आहेत, त्यांचे जे दोष होते ते दोष बाजूला सारून आजपर्यंत आपण जीवन जगलोय. त्यावेळेला गुण आणि दोष हे दोन्ही समजा असतात. गुणदोष असे होते की पाठीमागे बसायचं, व्हायचं पार भाडोशरी, त्याचं विमान तयार करायचं, ते कुठं जाते काय माहिती. त्या पोरीच्या बाकड्यावर जाते का शिक्षकाच्या फळ्यावर जाते विमान, ते माहिती नाही. मग खाल्लं विमान उडवायचं. एक चांगला गुण होता, विमानाचा पायलट नाही झाला तरी पण तुम्ही गावातले शेतकरी आणि चांगले समाजकार्य झाला, याबद्दल तुमचंही नामोल्लेख करणं गरजेचं वाटलं. आपल्याला मला तर मार्गदर्शन करणे एवढी माझ्याकडे हे नाहीये, म्हणजे बौद्धिक क्षमता नाहीये, पण सगळ्या मित्रांना नमस्कार. कर्मवीर भाऊराव पाटलांचा धन्यवाद. या कार्यक्रमाचं जे आयोजन केलंय, या कार्यक्रमाचे आयोजन साधारण वाटते 78-79 सालाचे या शाळेचे विद्यार्थी यांना प्रथमतः मी धन्यवाद देतो. कारण तुम्ही आज आम्हाला भूतकाळाची आठवण प्रकर्षणावारी आणि मी साधारणपणे वाटते 71 ते 78 या सालापर्यंत येत होतो. इथल्या भरपूर आठवणी आहेत, त्या आठवणी बाहेर येणार. खूप चांगलं चांगलं. आता घोरपडे सरांनी, घोरपडे आहे विलास घोरपडे यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या.
तुम्ही आम्हाला आमच्या सहकार्याची आणि तुमच्याशी पुन्हा भेटण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्व संयोजकांचे आभार मानतो. त्या काळातली शाळा आणि आजची शाळा यामध्ये मला वाटतं जमीन आसमानाचा फरक आहे. त्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी जे काही केलं ते आधी मला वाटतं तुमच्याही स्मरणात असेल की त्या पुलाकडनं दगड उचलून आणली होती. तिथनं दगड तिथं आपण ग्राउंड तयार केलं, ग्राउंडच होतं शाळेला. हो, त्यानंतर लांब आम्ही त्या जात होतो तिकडं उमरच्या तिकडं हे वाढवा नाही म्हणजे हे जे शाळा करून सगळ्या हे करतो त्यावेळेला एस पी पाटील सर होते आणि म्हणजे इथल्या एकरूप आम्ही झालो होतो साधारण सगळे. बऱ्याच जणांचे फोन आहे की आम्ही सगळे बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी एकत्र येणार. तर सर आपली 2 तारीख या वाजता आम्ही येणार आहे, जेवण आहे, हे सगळं सर 5-5 मिनिटात मला फोन येत होते. कंटेंट तोच, विषय तोच, पण मला त्यातला उत्साह झाला. प्रत्येक जण तेच सांगत होता, पण 2-2 एकत्र येण्याचा केवढा आनंद होता. आज प्रत्यक्ष आपण एकत्र आलेलो आहोत. निश्चितपणानं तुम्ही असतानाची ही विद्यालय आणि आत्ताच असणारं विद्यालयामध्ये निश्चित फरक तुम्हाला जाणवेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो एवढंच सांगतो की नायकोडी साहेब आहेत किंवा त्यासाठी अनेक बिस्कर मॅडम आहेत, मोहिते सर, या सगळ्या सेवकांनी, या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी एक या विद्यालयाचा मजबूत असा पाया उभा आणि त्या मजबूत पायावरच आम्ही पुढे जर काय जर केलं असेल तर या मजबूत पायावरच आम्ही केलेले खऱ्या अर्थाने याच पिढीचं ती मोठं कर्तृत्व आणि यांना मदत करण्यासाठी शिंगारेचा फोन आला की आता असं मी आयोजित करतोय, याल का? मी क्षणाचाही विचार न करता त्यांना सांगितलं की यायला तयार आहे. आज सुद्धा माझी वैयक्तिक मानसिक स्थिती येण्यासारखी नव्हती. माझी मंडळीला हॉस्पिटलमध्ये सलाईन लावली, पण मी मंडळीला सांगितले की 42 वर्षांनी मला मुलांनी बोलवले, मी जाणार, तू तिकडे दवाखान्यात जाऊन सांगायचं. आणि हा आपणा सर्वांना भेटण्याचा अमोल योग आपल्या संपर्कामुळे आला. 42 वर्षामध्ये अनेक बाबी घडल्या, तुमच्या जीवनामध्ये घडल्या, आमच्या जीवनामध्ये घडल्या. त्या सर्व विसरून आपण सर्वांनी आपलं राहिलेलं सर्वांचं उर्वरित आयुष्य आनंदाने कसं जाईल याचा विचार करूया. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, देअर आर ऑलवेज फ्लॉवर्स फॉर दोज हू वॉन्ट्स टू सी देम. आपण जीवनामध्ये नेहमी पेसिमिस्टिक असलं पाहिजे, नसलं पाहिजे, ऑप्टिमिस्टिक झालं पाहिजे, निरुत्साह टाकून दिला पाहिजे. जी घटना घडेल ती आपल्या साठी चांगल्यासाठीच घडते असा विचार करून त्या घटनेला डावलून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जेव्हा 79च्या बॅचच्या पूर्वी जे शाळेचं जे स्वरूप पाहिलं त्याच्या आपण सर्व साक्षीदार आहोत. त्या काळची अवस्था ना आजच्या अवस्थामध्ये फार मोठा कायापालट झालेला आहे. हा कायापालट घडवण्यासाठी अनेकाचे हात कामी लागलेले आहेत. आपल्याही सर्वांचे हात कामी लागलेले आहेत. त्याबद्दल ज्यांचे या कामी श्रम कष्ट पडले त्या सर्वांचे मी धन्यवाद देतो. आणि आपण सर्वांनी यापुढे असाच स्नेहयोग घडवून आणावा एवढीच अपेक्षा घेऊन मी माझे 2 शब्द संपवतो. खूप आनंद झाला. म्हणजे इतक्या दिवसानंतर आपण भेटतो आहोत, एकत्र भेटतो आहोत. कधीतरी आपली मध्ये आधी गाठभेट होत असते, औपचारिक आपण त्याला बोलत असतो. परंतु आज अगदी 4-2 तास एकत्र तुमच्याबरोबर घालवण्याचा योग आला, त्याचा मनापासून आनंद होतो. मी या विद्यालयामध्ये 1 ऑगस्ट 1978 मध्ये हजर झालो. याच्या अगोदर मी डोरलेवाडी तालुका बारामती इथं 5 वर्ष नोकरी केली होती आणि 5 वर्षाची नोकरी झाल्यामुळं मला त्या बदलीला मी पात्र झालो आणि संस्थेनं मला या ठिकाणी नेमणूक दिली. न्यू इंग्लिश स्कूल आधीच म्हणून या शाळेमध्ये मी हजर झालो. परंतु इथून सेवामुक्त होत असताना
रणजित कौर गडो खालसा महाराष्ट्र विद्यालयातील इथून मी सेवानिवृत्त झालो. हा जो मधला जो 8-9 वर्षाचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये या शाखेचा खूप मोठा बदल झाला. आज या शाखेचे 3 शिल्पकार योगायोगाने इथं हजर आहेत. घाडगे सर आहेत, त्यानंतर ते नायकोडी सर आहेत आणि सध्याचे विद्यमान प्राचार्य आहेत. या ठिकाणी या शाळेचं सगळं जे भौतिक स्वरूप आहे ते पूर्णपणे बदलून टाकलं. आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष नायकोडी सर, साळुंखे सर, त्याचबरोबर गाडगे सर, इथले ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी, 74 साली मी 1974ला मी इथं आले, त्यावेळेचे विद्यार्थी, ह्या सर्व आणि माझे स्टाफ मेंबर त्यावेळेचे सर्वांनी या ठिकाणी हजर झालेले. या ठिकाणी भूमिपूजन करण्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले लोक बोलवले. त्यांच्या हस्ते त्यांचं भूमिपूजन होतं. परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जन्मभूमीचं पूजन करणारे हे शिक्षक या ठिकाणी त्यांची जी आठवण म्हणून त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांनी आमची आठवण ठेवली आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर या ठिकाणी जे त्यावेळचे 74 सालचा जो काळ होता, हा काळ म्हणजे आत्ताचा आणि त्यावेळचा काळ ह्याच्यात खूप बदल झालेला आहे. या ठिकाणी आमचे स्टाफ मेंबर जेवण झाल्यानंतर या ठिकाणी एक वरंडा होता. त्या वरंड्यात थंड हवेसाठी आपल्या मुलांना घेऊन या ठिकाणी यायचे, गप्पा मनसोक्त मारायचे आणि नंतर घरी यायचे रात्रीचे. विद्यार्थी सुद्धा त्यावेळेला खूप कष्टाळू होते. शिक्षक बघितले की त्यांच्या पुढं मानवर करून चालण्याची त्यांची व्हायची. म्हणजे एवढा त्यांना आमच्याबद्दलचा आदर होता, प्रेम होतं, नम्रता होती. ही त्यांची घरची संस्कृती, समाजाची संस्कृती आणि त्यांना जे घडविले त्या शिक्षकांची संस्कृती या ठिकाणी दिसून. या ठिकाणी जास्त म्हणजे सरांनी सर या गावातील लोकांचे म्हणजे भरपूर असे सहभागी झालेले होते, सहकार्य केले होते. आणि आता यापुढे मी काय बोलू शकतो. प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभाच्या सभा मंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलाला आज खरं तर तुम्ही फुलंच आहात, कारण गुरुजनांच्या समोर तुम्ही उपस्थित आहात. आता प्राजक्ताचीच का म्हणालो या संदर्भात थोडीशी अगदी अर्ध्या मिनिटाची गोष्ट सांगेन आणि पुढं मी तसा पाहुणा नाहीसच आगंतुक आमच्या सासूबाईंना पोचवायला आलो. पण शाळेशी असलेल्या ऋणानुबंध आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना नमस्कार करण्याचे एक निमित्त या निमित्तानं म्हणून मी आलो. फार काळी ज्यावेळेला सृष्टी निर्माण झाली तेव्हा प्रत्येक झाडाला कुठलं ना कुठलं फुल आणि फळ असायचंच. पण एक झाड असं होतं प्राजक्ताचं की त्या झाडाला कधीही फुल पण नव्हतं, फळ पण नव्हतं. अशा अवस्थेमध्ये त्या झाडाला प्रचंड दुःख झालं, वेदना झाल्या की मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक झाडाला कुठलं ना कुठलं फूल आहे, कुठलं ना कुठलं फळ आहे आणि मला मात्र काहीच नाही. त्याला वेदना झाल्या, दुःख झाले, यातना झाल्या आणि अशा अवस्थेमध्ये त्या झाडानं देवाला साकडं घातलं, देवाला उपासना केली की भगवंता हे सगळं मी करतोय, तुम्ही प्रत्येकाला दिलं, तू मलाच का नाही दिलं. या भावनेने ज्यावेळेला ते झाड देवाची आराधना करायला लागलं, तपश्चर्या करायला लागलं आणि तपश्चर्या करत असताना, आराधना करत असताना ते इतकं तादात्म्य पावलं, एकरूप झालं त्याच्या साधनेशी. आणि ज्या वेळेला साधनेशी एकरूप झालं, साधना करायला लागलं, तपश्चर्या करायला लागलं, तादात्म्य पावलं, परमेश्वराची उपासना करायला लागलं आणि अशा घरत एका पहाटेच्या वेळेला अचानक असा आवाज झाला
आणि त्या झाडाला असं सहज डोळं उघडून बघितलं तर त्याला प्रचंड फुलालेली दिसली. त्याची उपासना देवानं मानली होती आणि फुलं आल्यानंतर त्याने जेव्हा अर्धे डोळे उघडले त्याने बघितलं तर झाड सगळं फुलानं गच्च भरलंय. क्षणार्धात त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला, मी उपासक आहे, मी उपासक आहे, मला कशाला हवी फुलं. वास्तविक आता फुलाच्या उपासनेसाठी तो ज्या वेळेला साधना करत होता आणि ती मिळाली साधना, त्यावेळेला त्याच्यामध्ये ही भावना तयार झाली, अरे मला कशाला हवी. त्या क्षणाला फुलाचा सगळा भर भूमीला अर्पण केला. आज नेमकं या गोष्टीशी मी तुम्हाला कनेक्ट करू इच्छितो की या जीवन मुलांच्या जीवनभूमीचं भूमिपूजन करणारा शिक्षक, या शिक्षकाने शिकवलेली समाजाच्या प्रति कृतज्ञता आहे आणि ह्या कृतज्ञतेला तुम्ही प्राजक्ताची फुलं माझी माय आणि माती शिरून म्हणून आज या गोष्टीला समर्पित झाला. म्हणून प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभाच्या सभामंडपात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलांना मोहिते सर बोलत असताना का कुणास ठाऊक एक गोष्ट अशी अंतःकरणात दाखवून आली हो, सहज डोळे भरायला आले. मलाही शिकवायला होते, बॅच तुमची खूप पुढची असेल, पण जाणवलं काय एक चांगली गोष्ट सर असते. आता जर काल तोडलेलं फुल असेल तर आज त्याचा वास येणार नाही, निर्माल्य हातात राहील, सुकलेलं फुल हातात राहील. पण आठवणीतल्या फुलांचं मात्र वेगळं असतं, ते कधीही काढता येतं आणि त्याचा श्वास घेता येतो. आज ज्या वेळेला हे सगळे शिक्षक बोलत होते, विशेष करून मोहिते सरांचं जे भाषण आहे ते त्यांनी त्यांचा पट सगळा सांगितलं. ते सांगत असताना ती आठवणीतल्या फुलांचा सुगंधानं मन भरून आलं, अंतःकरण पाझरलं, डोळ्यामध्ये पाण्याच्या कडा ओलवल्या. त्या शाळेमध्ये परकर पोरक्यात असलेल्या माझ्या दिदी आणि हे सगळे दादा, हा जो संस्कार आहे हा संस्कार तुम्हाला इथं घेऊन आलाय. सर मला एका गोष्टीला फक्त मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आणून देतो नायकुडी सर, आज पेपर उघडला, व्हॉट्सअप उघडला, सगळीकडे बघितलं तर कृतज्ञताचा दुष्काळ पडलाय. समाजामध्ये कृतज्ञतेचा दुष्काळ पडलेला आहे. केदारनाथ बद्रीनाथला 2012-13 प्रलय झाला. ज्या वेळेला प्रलय झाला त्यावेळेला 100-500 लोक एका अशा कुठेतरी बेटावर त्या एका स्थळी अडकून पडली होती. प्रचंड दुःख होतं आणि अशा अवस्थेमध्ये त्या लोकांना काढायचं कसं याची विवंचना चालू होती. आणि मिलिटरी बोलवल्यानंतर हेनरी नावाचा एक त्यातला जो कॅप्टन आहे त्यानं जीवावर उदार होऊन एक दुःख होतं. पहाडाची उंची किती, जर परवा बघितले का अधिकाऱ्यांचं जसं झाली दुःखद घटना, असा कुठलाही अपघात होऊ शकतो. अशा कालखंडामध्ये हेनरी नावाचा तो जो कॅप्टन आहे तो गेला. त्या लोकांना त्यानं सगळ्यांना त्या हेलिकॉप्टरमध्ये घेतलं आणि योग्य ठिकाणी आणलं. उतरले आणि उतरल्यानंतर लोक सगळे जय जय बम बम बोले म्हणत निघून गेले. पण एका बाईच्या कडेवर असलेलं पावसानं सर्द भिजलेलं शेमडं पोरगं जाताना फक्त त्या कॅप्टनला त्यानं कृतज्ञतेने हात जोडलेले फोटो फक्त पेपरला लावतात. अशा काही गोष्टीचं संकलन माझ्या काळजात असतंय. जे शेमड्या पोराला कळालं आपला जीव ज्यांनी वाचवला त्याच्याबद्दलची कृतज्ञता ज्या शेमड्या मुलाला कळली ती सुज्ञ झालेल्या, सुशिक्षित झालेल्या, सुरक्षित झालेल्या महावंतांना कळाली नाही. आणि म्हणून कृतज्ञतेच्या दुष्काळाच्या याच्यामध्ये आज तुमच्या फुलांचा अंतःकरणाच्या सद्भावांचा ताटवा ज्या वेळेला येतो त्यावेळेला केवळ मित्र जिथं जाईल तिथं तुम्हाला मित्र मिळाले असतील, कोण ना कोण तर गुरुच्या रूपात भेटला असेल. माध्यमिक ज्या वेळेला प्रायमरी शाळेत असतो ना तो चिखल असा एकदम मऊ असतो, त्याच्यावर काय उमटत नाही. आणि कॉलेजला गेल्यानंतर एवढा कडक होतो की त्याची आठवण राहत नाही. पण माध्यमिक शाळांमध्ये जो चिखल आहे ना तो तुमच्या जीवनभूमीवर या गुरुजनांच्या ज्या पाऊल खुणा उमटलेल्या आहेत त्या पाऊल खुणांना वंदन करणं आणि त्या आठवणीची माझी कुठे आहे त्यावेळेची दिदी, माझा कुठे आहे त्यावेळेचा दादा. कारण सर पैसे ठेवाय बँक आहे, माणसे ठेवाय बँक आहे का? नाही हो. तुमचं जीवन काळीच अनुभवानं समृद्ध करण्याचा आजचा दिवस असा. खरं तर तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. मी मार्गदर्शकाच्या स्वारी भूमिकेमध्ये बोलत नाहीये, पण मार्गदर्शन करायला एक तर वयोवृद्ध असावं लागतं किंवा ज्ञानवृद्ध असावं लागतं. माझं नाव समृद्ध असेल तर ज्ञानवृद्ध नाही. नायकोडी सरांना माहित आहे खचून मार खाल्लाय सगळ्या स्तरांचा. आमची शाळा शाळेच्या बाहेरच असायची. भीती वाटायची मला मोहिते सरांची, ह्या सगळ्या गुरुजनांची. काका शिकवायला असायचे. मला अजून काकाचा शब्द आठवतोय. एकदा काका वर्गात यायच्या ऐवजी घारगे सर वर्गात यायच्या ऐवजी ते हिंदी शिकवायचे आम्हाला 10वी. आणि
ते हिंदी शिकवत असताना त्यांची एक स्टाईल असायची शिकवण्याची. ते घोसला नावाची हिंदीतली कविता शिकवत होते बघा. इथं जशा मातीतली पाऊल ठसव म्हणतात ना ते म्हणा. आणि सर यायच्या अगोदर मी हातात छडी घेऊन काकांच्या सारखाच वर्गात शिकवायला उभा राहिलो. काका नाही, फक्त काय करायची, नक्कल करायची. परंतु त्यावेळेला ती नक्कल करत असताना काकांच्या स्वरातच सांगतो, त्याच शब्दात सांगतो, घोसला घरट घोसले से गिलहरी का बच्चा, खारोटीचं पिल्लू नीचे पडा, खाली पडलं. मला सांगायचं तात्पर्य काय, ह्या सगळ्या आठवणी एवढ्यासाठी की हे ज्यावेळेला त्यांना कळालं, कुणीतरी येऊन सांगितलं की तुमची टिंगल करतोय, तर त्या गुरुजनांनी मला छडी दिली नाही, समृद्धी तू कलावंत होशील म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. आज महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला मला पडून काढलं असतं, सजा दिली असती, हाकलून दिली असती, तर समृद्धी नावात त्या व्यक्तीचा कलावंत म्हणून जन्म झालाच नसता. म्हणून शिक्षक हा सरस्वतीचा पूजक आणि संस्कृतीचा रक्षक असतो. त्याला कारण असं मांडवे सर आणि सगळी सर, गव्हर्नर सर, या सगळ्यांचा एक वेगळा संस्कार आहे. पण सर बर्गे सर मला शिकवायला नव्हते, पाचसुपुते सर नव्हते, त्या मॅडम नव्हत्या, आमच्या सासूबाई पण मला शिकवायला नव्हत्या. त्यामुळे सासूबाई झाल्या. जर मी वर्गात इतका आगावायचं बघितलं असतं तर मला मुलगी नाव शिर्डी दिली नसती, शिर्डी सुद्धा मला दिली नसती. खटखट दिसतंय कशाला देते हो त्याच्या घरी काय त्यातला गमतीचा भाग निघून गेला. तर मला फक्त जाता जाता एकच भगवंतानं एक फक्त सांगतो की साळुंखे सर आणि ह्या सगळ्या ब्रह्मा विष्णू महेशांच्या या उपस्थितीमध्ये महाभारत आपण वाचलं असेल, कोणी म्हणालं वाचून संपलं असेल. माझी एकच विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की जीवन गीता वाचून संपत नाही. नित्य नवा दिवस जागृतीचा करत असते. तुमच्यामध्ये असलेला सद्भाव आहे, हा सद्भाव हे पांडव आहे, सद्गुण हे पांडव आहे, तर दुर्गुण हे कौरव आहे. कौरवांची संख्या जास्त आहेच आहे, परंतु पांडवांना ज्या वेळेला या सरांनी शिकवलेला विवेकाशी संवाद होईल त्यावेळेला निश्चित स्वरूपानं तुम्ही तुमच्या जीवनात कुरुक्षेत्र गाजवलेलं असाल, कुरुक्षेत्र गाजवलेलं असाल. तुमच्या जीवनामध्ये उज्ज्वल यश संपादन करा. पण हे करत असताना या बॅचचा असलेला तुमचा एक ऋणानुबंध आहे, स्नेह आहे, तो असाच वृंदिगत होण्यासाठी वर्षात एकदा सगळीजण एकत्र येत चला. आणि एकत्र आल्यानंतर जो मला सर आज प्रत्येक जण आपल्या पोरांच्यासाठी प्रॉपर्टी करून ठेवतोय. कोण बंगला घेतोय, कोण गाडी घेतोय, घोडा घेतोय, रेडा घेतोय, काय घ्यायची ती घेतोय. पण माझ्या वागण्याचा प्रॉपर्टी, वागण्याचा वारसा, माझ्या संस्काराचा वारसा माझ्या मुलांच्या समोर ठेवला पाहिजे. हे काम ही भूमी ही सगळे सुपुत्र करतात आहे. कारण शाळेच्या प्रती, गुरुजनांच्या प्रती असलेली कृतज्ञता ही पुढच्या पिढीत आता राहिलेली नाही, राहत पण नाही. म्हणून जग हे सुंदर होईल, हृदय सुंदर झाल्यावरती शापालाही मिळेल वरदान, शापावर केली तर प्रीती. असंच प्रेम शाळा, शाळा माऊलीवर, गुरुजनांच्यावर, सगळ्यांच्यावर करत जा. कसं बोलायचं मला कळत नसलं तर कुठं थांबायचं कळतंय. पण एकच फक्त गोष्ट सांगतो जाता जाता, एक क्षणाची की तुम्ही लहान असताना सर त्या काळात पण लहान जरी असले ना तर पूर्व जसा असेल तसा तो पट्टा लावायचा, इनशेट करायचा आणि मग छान भांग पडायचा आणि पिशवीतनं किंवा हायस्कूलचा म्हणजे हातात दप्तर घेऊन यायचं. दप्तर घेऊन यांना बाहेर पडलं की आई हात मारायची इकडे. आजच्या काळात मुलांना वेगळं नाव आलं, कोण पप्या म्हणताय, कोण सनी म्हणताय. त्यावेळेला पिंटे हे नाव फेमस असायचं आणि पिंटे इकडे. मग आपण शाळेतला निघालेलो असताना जर आई परत बोलवायची, विशेष करून मुलींना पण आणि मुलांना. त्यावेळेला मुलं खूप छान दिसायची हो शाळेत असताना. आताच्या मुलाकडे काय बघितल्यानंतर मुलं काही छान वाटत नाही. आणि अशा वेळेला जवळ बोलवायची आई आणि हळूच काजळाची टीप काढायची आणि गालाला लावायची. का तर माझ्या या बाळाला कुणाची दृष्ट लागू नये. नेमकं याच कथेचं संयोजन म्हणून का होईना तुमच्या सद्भावनेला दृष्टी लागू नये म्हणून या तिळाच्या जागी, त्या तिकटाच्या जागी, काजळाच्या जागी समृद्धी झाला होता. तुम्ही सांभाळून घेतलं. असंच तुम्ही वृंदिगत होत जा, वाढत जा. तुमच्या कर्तृत्वाचा आणि स्नेहाचा आलेख इतका वाढत जाईल की उद्याही कुठल्या गोष्टीमध्ये कुणी तुम्ही
आम्हालाही कुठल्या गोष्टीत हाक मारली काका, तरी आपण सगळेजण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आज उपस्थित राहण्याचा आणि त्याबरोबर बोलण्याचा संयोजकांच्या अनुमतीने संधी मिळाली, त्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आपण सर्वजण ज्यांना कदाचित माहीत नसेल की आताच बोललेले समृद्धी जाधव आठवीला 7वीला असते तेव्हा मी इथे आलो. तर अतिशय खडतर स्थितीमध्ये त्यांच्या वडिलांनी एवढा मोठा प्रचारामध्ये काम केलं. त्या निवडणुकीच्या काळामध्ये शाहीर म्हणायचे आणि त्या शाहिरांनी जनजागृती अतिशय उत्तम केली आणि त्याचाच वारसा या समृद्धीने ठेवलेला आहे. त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून आपल्याला समजलं की ती संस्कृती त्यांच्यात आहे, लक्षात घ्या. आणि अशी संस्कृती आपण सर्वांनी जपावी, जोपासावी. एवढे 4 शब्द सांगतो आणि आपण मला बोलावलं, आपलं दर्शन झालं सर्वांचं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी व्यासपीठावरील कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मान्यवर यामध्ये नायकवडी सर यांना मी विनंती करत आहे, आपण अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. आता अध्यक्षांची अशी गळपेची होत असते की अनेक वक्त्यांनीच सगळं काही घेतलेलं असतं. आता मी काय बोलावे तेही या ठिकाणी त्यांचे अनुभव आणि त्यांचा जो गाडा व्यासंग आहे तो या ठिकाणी रायगड विभागाचे माजी इन्स्पेक्टर नायकवडी सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्यांनाही बसून बोलण्याची मी अनुमती देत आहे. ॲज यू लाईक. फक्त 81 वर्ष वय, हा आपण एक आदर्श घेऊया आपल्या त्यांच्या मुलांनी. 40 वर्षापूर्वी आपल्या अक्षर टोपी घालून ह्या आवारात फिरत होतो. त्यावेळेला ह्याला चुकवत काही ना सपोर्ट होता. आणि आता 40 वर्षानंतर काळ्याचे पादळे झाले, तेही काहीचे जायला लागले. अशा परिस्थितीत तिथं तुम्ही आलेला आहात. या लोकांनी जे पेरलं ते उगवण्याचं भाग्य त्याला बघता हे नशीब मला आहे. तुमच्याकडे बघितल्यानंतर वेगळा आनंद झाला. घोरपडे सरांचा फोन आला की तुम्ही आलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. आता मार्गदर्शन कुणाला करायचं? वय संपलंय तुमचं, मार्गदर्शन नाही आता करायचं. आता तुम्ही मार्गदर्शन आम्हाला करायचं. तुमची गरज आता आम्हाला, तुमची गरज आता समाजाला. समाज तुमच्याकडे बघतोय. हे रयत शिक्षण संस्थेच्या मुशीमध्ये तयार झालेले हे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे वेगळा दृष्टिकोन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी 40 वर्षानंतर जमला आणि एकमेकाला भेटल्यानंतर जो मनाचा आनंद होतो तो आनंद नाही. 3-4 महिने हे लोक एकत्र करण्यासाठी त्याला काय त्रास होतो तो त्याला माहिती आहे. आणि मग 40 वर्षानंतर एकत्र आल्यानंतर अध्यक्ष कोणतरी
तरी पाहिजे, कमीत कमी बोलणारा आणि अवसरातला असावा. म्हणून अध्यक्ष मला केले. आणि या ठिकाणी या संकुलाचे जे मालक आहे त्याला पाहुणा केलं. म्हणजे हे पाहुणे, मी अध्यक्ष आणि तुम्ही मालक, असे ही थोडीशी जमलेली आहे. चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी मला अशा कार्यक्रमाला साळुंखे सर इथला कार्यक्रम तुम्ही माझ्या परवानगीशिवाय अजून घेतलाय, कारण साळुंखे सर हे कर्तव्यगार व्यक्तिमत्व कार्यक्रम, स्वतः इन्स्पेक्टर पेक्षाही त्यांचं काम जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये आजची परिस्थिती अशी आहे, सचिव सहसचिव कुणी असू द्या, साळुंखे सरांचं नाव घेतात. त्याचा आम्हाला एक अभिमान वाटतो. एक काळ असा होता रायगडमध्ये, मी त्याचा साहेब होतो. आज परिस्थिती बदलली, मी आता त्याला साहेब बनतो. हे जे नातं आहे आपुलकीचं नातं. मगाशी गाडगे सर बोलले, थोडक्यात बोलले, त्यांच्याबद्दल मला आदर अशासाठी आहे. मी आपशी गेला मुख्याध्यापक माझ्यापेक्षा होते, त्यावेळेला ते असिस्टंट होते, माझे सहकारी होते. मुख्याध्यापक चीफ काही कारणामुळे नको होते. मी त्याला जरा डॅशिंगच होतो, आता कमी झालं जरा. एसीसीचं केंद्र निघालं आणि ग्रामस्थांनी सांगितलं की ग्रामस्थांचा सत्कार द्या. हे एसीसी केंद्र त्यांच्यामुळे मिळालं. मी म्हणलं त्यांच्यामुळे केंद्र गेलं होतं आणि ते आणलं यांनी म्हटलं. आता हा विषय जो आहे तो ग्रामस्थांना बरोबर वाटत का? आता इथपर्यंत ठीक होतं, पण मी सभा घेतली, केंद्र गेलं कसं आणि आलं कसं. आता हा काय विषय हे वाटत आहे का? ग्रामस्थांची टीका टिप्पणी, त्याचा परिणाम असा झाला, केंद्र तर मिळालं, परंतु संस्थेकडे लोक गेले तेव्हा मास्तर बसला. आम्हाला इथं टिकून, कारण पुढारी एका बाजूला, पण सगळे ग्रामस्थ होते माझ्या पाठीशी, आणि त्यावेळेला मला जे मार्गदर्शन केलं, ग्रामस्थ आणि माझा दुवा जोडण्याचं काम जे आहे ते गाडगे सरांनी केलं. ते कामेरीचे असल्यामुळं, तिथे नातेवाईक असल्यामुळं, म्हणजे मला जेव्हा काही प्रसंग आले असले तर ते परस्पर तिने मिटवले. आणि परत त्याला आग्रह केला की तुम्हाला मुख्याध्यापक झालं पाहिजे, कारण आमच्यासाठी ज्युनियर माणसं तुम्हाला अशीच म्हणजे काय बरं वाटत नाही. मग ते मुख्याध्यापक झाले. जुचंद्र म्हणजे लोक म्हणायचे त्यावेळेला चंद्रावर्ण, तर त्या शाळेत गेले. परत मी या भागात आले, काम चांगले तर त्या ठिकाणी त्यांनी काम चांगलं केलं. या ठिकाणी या हायस्कूलमध्ये मी 74 साली आरतीत लागले, तेव्हा इथे SV पाटील घेऊन असतो. मी अजून मधून येत होतो, त्यावेळेला समजून ते चालले. परत त्याच्यानंतर हळूहळू मी वाठारला गेलो. वाठारला 17 वर्ष राहिलो आणि चुकून इथं आलो तात्यांच्यामुळं. पण तात्याला मला माझं स्वागत करायला आले, माझे परिचय होता तात्यांचा SV पाटील म्हणून. पण तात्याला एका शब्दात सांगितलं, तात्या सारखं शाळेत यायचं, काम असं ते मी तुम्हाला तिथं येईल, पण शाळेत घेऊन यायचं नाही. सम्राजीला सांगितलं तर काहीच नाही, काम व्यवस्थित चालते. आणि ह्या सगळी मंडळी
चांगली होती मोहिते सर, त्यावेळेला जशी चांगली होती आता सुद्धा बरेच का आता सुद्धा चांगली होती. तर हे काम जे आहे हे शिक्षण संस्थेचं फार मोठं काम आहे. आणि मगाशी मोहिते सर सांगितलं 700 कोटी सिमेंट मिळाले, आम्ही जरासा अस्वस्थ झालो एवढ्यासाठी, कारण आम्हाला 800 कोटी सिमेंट मिळाले. मी अस्वस्थ एवढ्यासाठी झालो की जे जाधव यसरी होते ते माझे वर्गमित्र गांधी टेकले हायस्कूलचे. विचाराने उत्तर गेला, अतिशय ऍक्टिव्ह होता, नाटक काय होता, कलाकार होता, सगळा कला होता त्याच्याकडे. त्यामुळे ते विचारायला त्याला थोडंसं अस्वस्थ, पण माणसाच्या स्मृती कुठे करतात. म्हणते सर तुम्हाला एक विनंती अशी करतो की तुम्ही हा कुठेतरी इतिहास घेऊन काय, कारण पूर्वीच्या लोकांना काय नक्की असणार, ही शाळा कशी उभी राहिली हा दृष्ट हे असा हवा. पण त्यावेळेला कशी अवस्था होती, कसा होता कसा होता, ही पोलिसांची जागा तिकडे मराठी शाळा हे कुणाला माहिती आहे. म्हणून तुम्ही ते घेऊन काढलं पाहिजे, कारण हे पुढच्या पिढीला नुसती शाळा आणि आव्हान हे विश्वच्या बरं वाटत नाही. हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. सर्वही तुमच्याकडे काहीतरी चांगली कला आहे हे लिहिलं पाहिजे, हे पुढच्या पिढीसाठी लिहिलं पाहिजे. मुकादम तात्याचं चरित्र मी लिहिलं, 50 वर्ष आम्ही तिथं काम करतोय. 67 साली संघटना स्थापन केली, त्या 67 सालाचे आम्ही 3 विद्यार्थी राहायचो. माझी विद्यार्थी पुराणे, यादव आणि नायकोवी अध्यक्षपद स्वीकारतोय, सचिवपद स्वीकारलं, सगळे कामं केली. आणि त्या मुकादम तात्यांच्यामुळं आम्ही घडलो हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. मुकादम तात्या कोण होते हे लगेच सांगता येतात, तर त्यांच्याबद्दल लिहिणार कोण. एन.डी. पाटलांनी एकदा सांगितलं, विठ्ठलरामजी शिंदेचं निधन झाल्यानंतर त्यांचं स्मृती जागृती म्हणजे एक मेळावा मोठा घ्यायचा आणि त्यांच्या स्मृती एक मोठा समारंभ घ्यायचा. त्याला एक प्राध्यापक समृद्धी, एक प्राध्यापक म्हटला मराठीचा की विठ्ठलरामजी शिंदे कोण. मराठीचा प्राध्यापक एन.डी. पाटलांनी त्याच भाषेत सांगितलं की तुझा बाप. हे मुकादम कुठे राहणार, कुठे राहणार मुकादम. म्हणून ते आम्ही मनावर घेतलं आणि ते चरित्र एक 100-150 पेजेसचं लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केला, लिहिलं. तर हे सगळं ते लिखाण करा, भाषण तर केलीच पाहिजे. तुम्ही कृतज्ञता हा बोलता, कृतज्ञ राहिले कुठं, केंद्रापासून खालीपर्यंत या. नेहरू कोण अशी म्हणणाऱ्या माणसं आहे. कोण नेहरू, म्हणून हे लिहून पाहिजे 100%. मी पी.जी. पाटलांचं हे पुस्तक लिहिलं समृद्धी. निव्वळ हे कोरोना परिस्थिती होती, त्या कोरोना परिस्थितीमध्ये घरात हेडक्वार्टर न सोडता माझ्या मित्रांनी साळुंके सरांनी यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं आणि पी.जी. पाटलांचा गौरव ग्रंथ शताब्दी वर्षानिमित्त मी लिहून काढला. पण हे पुढे करायचं. प्राध्यापकांनी सांगितलं, त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की नायकोवी सर आता ह्याच्या पुढचं काम होणार नाही, हे तुम्ही केलं. मला बरं वाटलं. पहिली आवृत्ती 350 संपवली, दुसरी आवृत्ती काढली. 350 पेजेचं पुस्तक आहे. किंमत किती असावी, 150 रुपये किंमत, 135 रुपये खर्च आला आणि 150 रुपयाला पुस्तक खर्च. काय ठरलं, 15 रुपये का वाढवलं. साळुंके सरनी उद्या पुस्तक घेतलं तर ऑडिटर येतो आणि ऑडिटर पुस्तक बघत नाही. 150 रुपयाला कमिशन काढलं म्हणून 10% कमिशन. चला आवड पैसा मिळवायचा नाही.
कारण सरांच्या मुळे आम्ही घडलो. या ठिकाणी मी 90 साली आलो, 91 साली, आणि सर 93 साली सातारला आले. वर्षातून एकदा दोनदा लायब्ररी बघून गेलं की मला काय सुपारी काय नाही, चहा बाकी काय नाही. मग त्यांच्या स्मृती आपण जागवायच्या नाही, जागवायच्या. म्हणून समृद्धी चांगली करताय, मला अभिमान आहे. कारण पुढच्या पिढीच्या पुढे ह्या असे कृतज्ञता वगैरे काही नसेल, कुणी काय करत असेल, पण आपण छोटस काम का असणार, 1-2 विद्यार्थी जरी आपले तयार झाले तरी माहित नाही. आम्ही माझी विद्यार्थी संघटना स्थापन केली 2003 साली, आणि पीजी सरला भेटायला म्हणून त्याला एवढा आनंद झाला की माझे काम कोणतरी करेल, हे त्याला आनंद झाला. 18 वर्ष आम्ही ते काम करतो, पीजी सरांना स्मृती जागवण्याचं काम करतो. तसं हे पुढं तुम्ही जागवलं पाहिजे, तुम्ही जागवलं पाहिजे. तुमची आता मला वय सांगितली 81, पण आमचे गुरु होते प्रज्ञ पुराणिक, पुण्याच्या हिंदी मीडियमचे, हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य गाडले. ते म्हणजे नायकवडी इथून पुढे रिटायर झाल्यानंतर वय कधी सांगायचं नाही, काम करत राहा. तुम्ही आज 7 वयाच्या वरती आहे, तुम्ही काय करायचं आहे, रेस शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहे. समाजामध्ये अनेक बाबी अशा आहेत की तिथं आपल्याला काम करण्याची संधी आहे. त्या संधीत मिसळा, एकमेकात मिसळा, अधूनमधून एकमेकाला भेटा, तुमचं आयुष्य नक्की वाढणार. मग तुम्ही सांगितलं की व्यायाम करा, योगा करा. योगाचा आता पतंजलीने हे केलंय का, 75 कोटी सूर्यनमस्कार घालायचे. समृद्धी बघा दररोज 13 घालायचे. मला मेसेज आला, तर घालतो मी. सकाळी 5-6 घालत, संध्याकाळी 5-6 अजून 1 तास फिरायला जातो, 1 तास फिरायला जातो, संध्याकाळी फिरतो, आणि थोडस योगा घालताना तुम्ही ते 40-45 मिनिटं हे सुद्धा केलं पाहिजे. आज तुमची परिस्थिती 7 वर्षानंतर अशी आहे की आपल्या घरातले जे कुटुंबीय आहेत ते तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा केलं तर तुमचं ऐकायला तयार नाही. तुमचं ऐकतं कोण, तुमची नातवंड आणि ती थोडीशी मोठी झाली म्हणून तुम्हाला ऐकलं. तुमचं कोण, तुमचे जे समवयस्क आहेत त्यांच्यात विश्वास, काहीतरी काम करा. कुठला छंद असेल सिद्धी करतात, चांगली पडतं. म्हणजे असा कुठेतरी आपण एकमेकाला गुंतवून घ्यायचं पाहिजे, आणि मग हे गुंतवून घेतल्यानंतर आपलं आयुष्य हे वाढत जातं. निसर्ग आहे, हा निसर्ग आहे. कधीतरी पिकलेलं फळ हे पदार्थ आहे. कात्रे सरांचे कला 88-89 वर्ष होतं, परवा गेले, असा आधार होता, गेले. हे कधीतरी आम्ही सुद्धा कधीतरी जाणारच आहे, कारण आनंद आलो नाही. पण ज्या आहे त्या मुक्तीमध्ये आपल्याला काय करता येईल, किंवा मुलांच्यासाठी किंवा कुटुंबासाठी काय करता येईल शक्य आहे का, ते आपल्याला केलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात, आणि आम्हाला एक समाधान वेगळं असं आहे. मगाशी मी पहिल्यांदा वाक्य सांगितलं, आम्ही 40 वर्षापूर्वी जे काही पेरलं या मातीमध्ये ते चांगलं उगवण्याचं बघताना मनापासून आनंद होतो. याच्या गुरुला काय पाहिजे, हेच पाहिजे. याच्यासाठीच अभ्यास आम्ही केलेला होता, याच्यासाठी तर शिक्षण संस्थेमध्ये आम्ही काम केलं होतं की आपले दिवस हे आपल्याला बघताना, आपल्याला आपली पिढी बघताना, आपली नातवंड बघताना आपल्याला एक प्रकारचं समाधान वाटलं पाहिजे. या ठिकाणी सांगितलं
त्यामुळे मला माझी विचार मांडण्याची मला संधी मिळाली. मी काय वाटता नाही समजत तुमच्यासारखा वाटता नाही, पण मी आपलं मला जे वाटतं ते करतो. या ठिकाणी मला सांगावं की सर 2-3 वर्ष राहिले, इथून पुढे संस्थेत ते काम करणार आहे आणि त्यांचंही त्याला शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. सामाजिक कार्यासाठी तुम्हाला जमत तेवढं काम करावं अशी एक अपेक्षा अथांग आमची ध्येयाशक्ती, अथांग आमच्या आशा, किनारा पामरा तुला. या उक्तीप्रमाणे आज आपल्या विद्यालयामध्ये 42 वर्षानंतर आपण एकत्र आलो आहोत. आणि 42 वर्षानंतर आता आपलं वय झालं इतकं, आपण आता वयस्कर झालो. आता आपल्याला काम काय ह्याच्या पुढे काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळावी अशी एक अपेक्षा होती. त्या रयत शिक्षण संस्थेच्या संकुलनामध्ये आपण शिकवून आता एक वेगळ्या टप्प्यामध्ये आहे. परंतु या ठिकाणी आजच्या आपल्या पुढं आपण आता वयस्कर झालो, आता म्हातार झालो असं वाटू नये म्हणून ही जी मंडळी जी आलेली आहे, गुरुवर्य जी मंडळी आलेली आहे, यांच्या वयाचा विचार करता, त्यांच्या विचाराचा विचार करता आपण जर सतत कामातच राहिलो तर आपल्याला हे वय कुठलंही अंतर पडू शकत नाही. जे आमच्या बॅचमध्ये असणारे आमची सहपाठी असणारे विद्यार्थी भिंगारे आणि त्यांचे चिरंजीव जे प्रकल्प विकास अधिकारी म्हणून काम करत आहेत, त्यांची कविता प्रेझेंटेशन करण्याची आपल्याकडून अनुमती असावी. माननीय भिंगारे साहेब, प्रकल्प विकास अधिकारी. सगळ्यांचा एकत्रित येण्याचा योग आहे आणि एकत्रित आल्यानंतर ज्या आठवणी दाखवून आलेल्या आहेत कुणाला म्हणजे व्यक्त झालेल्या नाही, सगळ्यांच्या वतीनं आपल्या बॅचच्या वतीनं मी थोडंसं या ठिकाणी एक मांडतोय. शाळा एक रत्न ही कविता मी 2 दिवसापूर्वी लिहिलेली आणि आपल्या शाळेविषयी लिहिलेली ती या ठिकाणी मी प्रेझेंटेशन करतोय. रयत शिक्षण संस्थेची रणजित कौर गडव खालसा महाराष्ट्र विद्यालय ही माझी शाळा अजूनही आठवणीत आहेत, शाळेतील खडू आणि फळा. शाळेचे बालपणीचे दिवस आठवले की मन गाते गाणी अजूनही राहिले आहेत शाळेच्या त्या जुन्या आठवणी. धन्य ते गुरुजन, धन्य आमची शाळा, आज खऱ्या अर्थानं जुन्या आठवणींना मिळाला नवा उजाळा. शाळाच आहे माझी नक्षत्राची शान, विद्यार्थी घडत आहेत क्षितिजासारखी छान. शाळेमध्ये खेळलो, शिकलो आणि बागडलो, आठवण म्हणून सर्व शिकवण मनामध्ये साठवलं. धन्य ते गुरुजन, धन्य आमची शाळा, आज खऱ्या अर्थानं मिळाला नवा उजाळा. स्वावलंबी शिक्षण हेच आमच्या संस्थेचे ब्रीद वाक्य. कर्मवीर अण्णांनी जातीभेद विसरून निर्माण केले ऐक्य. सर्वसामान्यांसाठी त्यांनी उघडली ज्ञानाची दारे, म्हणून तर शिकून मोठे झाले सारे. धन्य ते गुरुजन, धन्य आमची शाळा, आज खऱ्या अर्थानं मिळाला नवा उजाळा. उठा, जागे व्हा, ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, हा स्वामी विवेकानंदांचा संदेश शाळेमध्ये रुजला पक्का. संगीत, कला, क्रीडा, ज्ञानाद्वारे शिक्षकांनी रुजवली दिशा, म्हणून तर यशस्वी वाटचालीसाठी निर्माण झाल्या नवीन आशा. धन्य ते गुरुजन, धन्य आमची शाळा, आज 1979च्या बॅचचा एक नवा उजाळा आज आपल्या ठिकाणी संपन्न झाला. धन्यवाद. शाळात असे म्हणत असेल, बाळ जातो दूर देशा, मन गेले वेडाऊन. आज सकाळपासून वृत्ती होय वेड्यावाणी, डोळ्याचे नाखळे पाणी. आज दूध जिरसा नव्या, आणा ताजा भाजीपाला, माझ्या लाडक्या लेकाला. नको जाऊ आता बाळा, कुणा बाहेर भेटाया, किती सीन विशिकाया. वाव्या सारखी धावते वेळ भरा भर कशी,
गाडी थांबेल तावासी, गाडी थांबेल तावासी. पद्मधाड वेळोवेळी जप आपुल्या जीवास, नाही मायेच माणूस, नाही मायेच माणूस. देवा येऊन उमाळा लावी पदर डोळ्याला, लावी पदर डोळ्याला, लावी पदर डोळ्याला.